दादा, सर्वोच्च न्यायालयाने असा एक निकाल दिलाय, पुदुचेरी येथील एक प्रकरण आहे. आईच्या जातीच्या आधारावरच मुलीला प्रमाणपत्र देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. यावर आपली काय प्रतिक्रिया? आपली ही तीच मागणी होती, सगळे सोयरे असतील किंवा आईच्या जातीवर प्रमाणपत्र मिळण्याची आपलीही मागणी होती. या मागणीला संवैधानिक आधार मिळतोय असं यातून दिसतंय का? शेवटी आपल्या नात्यात आणि आपल्या ऋतुबिटी जो परंपरेनुसार जो कुळात ऋतुबिटी व्यवहार होतो ना, त्या संदर्भात माझं म्हणणं आहे की सगळे सोयरे त्या पद्धतीनं लागू झालं पाहिजे. आईची जात मुलाला लागायला पाहिजे. जे आपल्या परंपरेनं, आपल्या रूढी परंपरा आहेत पूर्वीच्या पिढ्यांना पारनं आलेल्या, आपल्या काय म्हणते त्याला, गोत्रातल्या, आपल्या गणगोतातल्या, त्या आईचं 100% मुलाला जातीचं प्रमाणपत्र मिळायलाच पाहिजे. आणि खरंच अभिनंदन करायला लागेल माननीय सुप्रीम कोर्टाचं की त्यांनी हा आईच्या जातीचा निकाल दिलाय की आईची जात सुद्धा मुलाला लागलीच पाहिजे. आणि एकदम चांगला निर्णय. त्यानुसार आता महाराष्ट्रातल्या सरकारनं, फडणवीस सरकारनं सगळ्या सोयरीची जी आपली अधिसूचना काढलेली, आम्ही दिलेल्या आमच्या व्याख्याप्रमाणे आता तिची सुद्धा अंमलबजावणी सरकारनं करावी या अधिवेशनात, अशी मी मुख्यमंत्र्यांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की आईची जात पण लागायला पाहिजे आणि सगळे सोयरीची अधिसूचना काढलेली मराठा आरक्षणाच्या संदर्भातली तिची सुद्धा अंमलबजावणी होणं गरजेचं आहे.